सततच्या नापिकेला कंटाळून 50 वर्षीय शेतकऱ्याची विषारी औषध प्राशन करून आत्महत्या। सततची नापिकी व अंगावर असलेले कर्ज यामुळे मानसिक त्रासात असलेल्या एका 50 वर्षीय शेतकऱ्याने त्याचे स्वतःचे शेतात फवारणीकरिता आणलेले विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली असल्याची धक्कादायक घटना उघडकीस आलेली आहे। रामदास शामराव गव्हाळे वय 50 वर्ष, राहणार निंगनूर, तालुका उमरखेड असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे। कुटुंबियांमार्फत मिळालेल्या माहितीप्रमाणे दिनांक 11 जुलै 2026 रोजी सायंकाळी अंदाजे 6 वाजताच्या सुमारास रामदास गव्हाळे यांनी त्यांचे स्वतःचे शेतामध्ये फवारणीसाठी आणलेले विषारी औषध स्वतः प्राशन केले। ही माहिती रामदास यांचे कुटुंबियांना मिळताच तात्काळ कुटुंबियांनी रामदास यांना फुलसावंगी येथील शासकीय रुग्णालयामध्ये उपचाराकरिता आणले, परंतु प्रकृती चिंताजनक होत चालल्यामुळे त्यांना सौना व त्या ठिकाणाहून पुसद उपजिल्हा रुग्णालय या ठिकाणी उपचाराकरिता रेफर करण्यात आले, परंतु उपचार सुरू असताना रात्री अंदाजे 9:30 वाजताच्या दरम्यान त्यांचा मृत्यू झाला। कुटुंबियांमार्फत मिळालेल्या माहितीप्रमाणे रामदास गव्हाळे हे सततची नापिकी, शेतीकरिता घेतलेले कर्ज यामुळे ते नेहमी चिंतेत असायचे आणि त्यातूनच त्यांनी विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली। आज दिनांक 12 जुलै रोजी शासकीय उपजिल्हा रुग्णालय पुसद पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आला। मृतक रामदास यांच्या पश्चात एक मुलगा, 3 मुली, पत्नी, आई, 3 भाऊ असा परिवार आहे। सदर घटनेचा प्राथमिक तपास पुसद शहर पोलीस स्टेशन येथील PSI संतोष खांडेकर सह पोलीस अंमलदार शेख मेहबूब यांनी केला आहे। मी अंकुश राठोड, शिवसेना तालुका उपाध्यक्ष तथा माजी उपसरपंच निंगनूर, काल दिनांक 11 जुलै संध्याकाळी 6 वाजताच्या सुमारामध्ये आमचे मित्र रामदास शामराव गव्हाळे वय 50 वर्ष त्यांचं सततच्या नापिकीमुळे आणि या वर्षीचं जे पावसाचं संकट आहे, या संकटामुळे त्यांनी आणि त्यांच्यावरचं जे झालेला कर्ज आहे, कर्जाच्या डोंगरामुळे त्यांनी काल स्वतःच्या शेतामध्ये 6 वाजताच्या सुमारामध्ये औषध घेऊन, विषारी औषध घेऊन औषध त्यांनी घेतलं। औषध घेतल्यानंतर आम्हाला माहिती कळताच सर्वप्रथम फुलसावंगी येथील शासकीय रुग्णालयामध्ये आम्ही त्यांना दाखल केलं। त्यानंतर तिथं त्यांच्यावर उपचार करतावेळेस त्यांची प्रकृती बिघडत होती। ते प्रकृती पाहताच तेथील डॉक्टरांनी आम्हाला पुढचे सौना येथे रेफर केलं। नंतर सौना येथील शासकीय रुग्णालयामध्ये आम्ही त्यांना दाखल केलं। तिथं सुद्धा उपचार केलं। तिथं उपचार करतावेळेस आणखी त्याची प्रकृती जास्तच बिघडत होती। त्यानंतर तिथून आम्ही त्यांना पुसद येथील शासकीय रुग्णालयामध्ये आणलं। शासकीय रुग्णालयामध्ये उपचार चालू असताना त्यांचा इथं 9, 9:30च्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला। आणि निंगनूरमध्ये असे अनेक घटना झाले, कारण दरवर्षीच्या ह्या नापिकीमुळे आणि सतत जे पावसाचं किंवा ते कर्ज त्यांचं जे होत चाललेलं कर्ज त्यांच्यामुळे काल आज सकाळी म्हणजे संध्याकाळी 9:30च्या दरम्यान त्यांचा मृत्यू झाला। त्यांना 3 मुलं, 1 मुलगी आहे। एका मुलाचं लग्न बाकीच आहे। आणि असे आमच्या निंगनूर परिसरामध्ये अनेक घटना घडत आहे। माझी शासनाला विनंती आहे की त्यांच्या कुटुंबाला शासनाकडून काहीतरी लाभ मिळावा। आणि आमच्या उमरखेड तालुक्यामध्ये गेल्या वर्षीचा हा विषय आहे शेतकऱ्याचा, आता मी सुद्धा एक शेतकरी आहे। सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे गेल्या वर्षी अतोनात पाऊस झाला आणि ढगफुटीमुळे पिकाचं अतोनात नुकसान झालं। त्यानंतर आम्ही विमा काढला होता। एवढा नुकसान होऊन सुद्धा आमच्या निंगनूर पूर्ण परिसराला विमा भेटला नाही आणि उमरखेड तालुका नाही तर यवतमाळ जिल्हा हा विमापासून वंचित आहे। माझी शासनाला विनंती आहे की यवतमाळ जिल्ह्याला लवकरात लवकर विमा मंजूर करून ती विमाची रक्कम शेतकऱ्याच्या खात्यामध्ये अदा करण्यात यावी अशी मी विनंती करतो। आणि या जे शेतकरी आत्महत्या झालेली आहे त्यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत शासनाकडून लवकरात लवकर मिळावा अशी माझी विनंती आहे।